कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा
विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हा सर्व चुकाचे यागर, यागर, सर्व चुकाचे यागर, आगर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बापर कुमा देवी बर, बापर कुमा देवी बर, बापर कुमा देवी बर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बापर कुमा देवी देवीवर, बापर खोमा देवीवर. हा बापर कुमा देवी बर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम. आपुला तोय देव करुणी, तुला एक देव करुणी गावा, आपुला एक देव करुणी गावा. करुणी गावा, विनती वातु करोषी, विनती वातु करोषी. रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती. आधी आधी आमची अवस्था, आधी आधी आमची अवस्था. माझ्या घरी आपुली आहे, घरी आपुली आहे. अभिमानापिसे गोविंदा, अभिमानापिसे गोविंदाचे. माई के दुखाची जननी, माई के दुखाची जननी. आधी 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 अवसान, आधी आधी अवसान. पुरे
अपुला तुई
आपुला तो एक देव करुणी ख्याबा तिने बीन जीवा सुख नोहे केरती माई के दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुली यायसे लावी मना पिसे गोविंदाते केरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी तुका म्हणे ये का मरणेची सरे उत्तमची कीर्ति मागे कीर्ति माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदानम जगन्निहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैवमलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग
दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने 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 कथेचा विचारो अनुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबत सद्गुरुदास तुका जयांचे गावी केला वास तयासे नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदेशं विदिन्द्रादिदैवेन सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 सोपान देवा निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिगुण मुक्ताबाई नमो त्रिगुण निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया यावरी नका करवावे स्वामी तुकया देवा यावरी नका करवावे आहो स्वामी तुकया देवा यावरी नका करवावे अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करवावे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ध्येयं सदा परिभोग्नमनिष्ठदो तीर्थास्पदं शिवविरञ्चन्तं शरण्यं वेत्यार्त्यं ननद्बालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते
चरणारविंदम चरणारविंदम आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सरळपंथी अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाला दुःख आहे, कुणाला कशाचं प्रत्येक जण दुःख आहे, दुःखी आहे. माणसाला दुःख का होतं आणि सुखी व्हायचं असेल तर काय करावं याचा मार्ग सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला आज आपल्या श्री क्षेत्र राहू टिळेकर वस्ती या ठिकाणी चालू असलेला हा वार्षिक नेमाप्रमाणेचा हा गणेशोत्सव वर्ष 4 आणि 4थ्या वर्षाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ श्री क्षेत्र राहू ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांचा हा निरोप माझ्यापर्यंत पोचवणारे माझे परम मित्र आदरणीय श्री वरद विनायक वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय सतीश महाराज टिळेकर महाराजांनी तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवून महाराज संस्थेची ही सेवा आहे आणि तुम्ही यायचंय. 1-2 महिन्यापूर्वी गुरुवर्य महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, आज काय माझं भाग्य असेल पण आज ते स्वतः बकवास वाजवायला आहे. माझ्या जीवनातला हा योग मी जिवंत असेपर्यंत कधी विसरणार नाही बरं का. आठवणीत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. आदरणीय माणसं अनेक असतात पण एवढी गोड आणि एवढी प्रेमळ व्यक्ती गुणवान महाराष्ट्रभर अनेक हजारो विद्यार्थी ज्यांनी निर्माण केले पण गुण सगळ्यांकडेच असतात. पण नम्रता कशी असावी, शांतता कशी असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय एकनाथ महाराज कोष्टी. आणि बाबा आज स्वतः कीर्तनासाठी हजर वाजवायला आहेत. बाबांबरोबर 1-2 महिन्यापूर्वी महाराज आश्रमावर तिकडे नसरापूरला आलेले असताना भेट. सुंदर स्वभाव महाराजांचा आहे आणि सेवेचा योग त्यांची आज्ञा म्हणून आजचा हा सेवेचा योग. आज खरोखर अतिशय सुंदर वातावरण आहे. वाजवणारे काही बोलायला नको. महाराष्ट्रभर अनेक आम्ही तर त्यांच्या पुढे पोरं येतो, मोठमोठे कीर्तनकार त्यांची सेवा ज्यांनी या ठिकाणी वादनाचे केले आज ते बाबा या ठिकाणी आहेत. गाण्यासाठी आदरणीय लहू महाराज स्वर्गीय श्री वरद विनायक वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे साधक मंडळी. सुंदर वातावरण आहे, सुंदर मंडप आहे, माईक सिस्टम सुद्धा अतिशय सुंदर आहे. बरं ऐकणारे सुद्धा तेवढेच सुंदर आहेत बरं का. अगदी लक्ष देऊन सर्वजण या ठिकाणी ऐकत आहेत. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला
बाबांनी अनेक जणांची कीर्तन ऐकले. बाबांना आल्या आल्याच म्हणलं मी कीर्तन लय उड्या मारू मारू करतो बाबा, पण आज तुमच्या पुढं गळालेगत वाटतंय मला. मोठी माणसं मोठी ती मोठी असतात. एक चरणाशी लागावे हेची मानवी जन्म आपल्याला मिळालाय मायबाप. अगदी थोडा वेळ मी कीर्तन करणार आहे, सर्व अंगाचे कान करून ऐका. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. जीवनामध्ये काय बी मिळेल ऐकून जा. श्री गणेशाच्या आज या गणेशोत्सवाद्वारे ऐकून जा. गणेश चतुर्थी मायबापांनो खूप सायासाने जन्म मिळाला. माणूस वयासाठी खूप कष्ट करावं लागलं. सहजासहजी मानव जन्म मिळत नाही. काय बी मिळेल जीवनामध्ये. पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. एखाद्याला वाटला फाट पैसा कमवायचा, कमवू शकतो, काय अवघड नाही. एखाद्याला वाटलं हजारो मित्र जोडायच्या, जोडू शकतो, काय अवघड नाही. एखाद्याला वाटलं दुसरी बायको करायची, करू शकतो, काय अवघड नाही. पुनर्भार्या पुनर्मही हे सगळं पुन्हा पुन्हा करता येईल, पण न शरीर पुन्हा पुन्हा. विठाला आणि मनुष्य जन्म मिळण्यासाठी बाबा सहजासहजी नाही. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. किंवा नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, पाप पुण्य समान समी तै पावे ही कर्म भूमी. तेची पडे जरी विषमी स्वर्गगामी की नरकी. विठाला विठाला जर पाप पुण्य समान झालं तर मनुष्य जन्म मिळतोय, पण जरासा वर चढ उतार झाला तर स्वर्गगामी की नरकी, स्वर्गात किंवा नरकात. आणि म्हणून बाबा कुठं जायचंय ते आपण आपलं ठरवा. देवाशिवाय जीवन म्हणजे नरकाची वाट. आपण ठरवा कुठं जायचं. निस्तच पाप करत राहिलं तर माऊली सांगतात नरकात जासाल. माऊली एका ठिकाणी ओवेत म्हणतात, पुण्यात्मक पापा स्वर्गा जाईजे. थोडं पुण्य थोडं पाप काय टायमाला मग स्वर्गात बी जाऊ शकतो. पापात्मक पापा नरका येजे. निस्तच पाप करत राहिलं तर नरकाकडे जावं लागत. पण देव सांगतोय, हे अर्जुना निस्तच पाप करत राहिलास तर बाबा नरकाकडे जाशील. पण कधी पाप कधी पुण्य. जर पुण्याचा वाटा ज्या झाला तर स्वर्गात जाशील. पण बाबा या जीवनाचं सार्थक होण्यासाठी माझी भेट व्हावा लागते. हे अर्जुना मला मिळवायचं असेल तर तुला शुद्धच पुण्य करावं लागेल. माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. विठाला आणि म्हणून जीवनामध्ये मायबापांनो परमार्थ करण्यासाठी आपला जन्म मिळाला, म्हणून पुण्य करावं आणि परमेश्वराला मिळवावं. हे जीवनाचं आपल्या परमोच्च ध्येय आहे. शुद्ध पुण्य काय असतंय? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते जान.
मग तुम्ही ठरवा काय करायचं. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जे करणार आहे त्याच्यावर बी पुढल्या वाटा ठरलेल्या आहेत. आणखी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, अरे बाबांनो, तुम्ही स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे हे सुद्धा तुमच्या कर्तृत्वावरच ठरलेलं आहे. जसं तुमचं कर्तृत्व असेल तसं. लांब काय सांगता, कोणी बी ओळखल की स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे, तुम्ही सुद्धा सांगू शकता. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. सर्वांगाचे कान करून ऐका. तुम्हाला ओळखायचे का कोण स्वर्गात जाणार आहे कोण नरकात जाणार आहे? हा, सर्वांगाचे कान करून ऐका. एक साधक होता. साधक कोण होता? बोला ना. हा, थोडाच वेळ कीर्तन करणार आहे, सर्वांनी बोल. हा, एक साधक होता. शिकण्यासाठी काशीला गेला. कुठं? काशीला. हा, 12 वर्ष अभ्यास केला. आणि 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर, सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर गावाकडे जावं, कीर्तन प्रवचन करावं. मी हे सांगतोय, माणूस स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे कसं ओळखायचं? हा, 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे गावाला जायला निघाला. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर चालत होता, गाड्यांची सोय नव्हती. चालत निघाला. रात्रीच्या 9 वाजले. गावाकडे लवकर जायचंय, थांबायला नको म्हणून निघाला आणखी चालत तो साधक. रात्रीच्या 12चा टाइम. जंगलाचा रस्ता लागला. तेवढ्यात विजा चमकू लागल्या. धो 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 पाऊस सुरू झाला. काय करावं काही कळत नाही. निघाला बेभान अवस्थेमध्ये. या ठिकाणी आपली जी पडशी होती, पिशवी होती, घेऊन पळतोय. काय करायचं, कुठं जायचं पावसात? जंगलाचा रस्ता आहे. तेवढ्यात त्याला 1 किलोमीटरच्या अंतरावर एक लाईट चमकताना दिसली. ती लाईट, तो विचार करू लागला साधक, अरे त्या लाईटच्या दिशेने आपण जावं, आपल्याला काहीतरी आसरा मिळाला. आपली बॅग घेऊन पळतोय. जंगलात एकुलतं एक घर होतं. त्या लाईटच्या जवळ गेला. पण त्या घराच्या जवळ गेल्यावर त्याला कळालं हे घर कुणाचं आहे. ऐका, घर होतं एका वेश्येचं. त्याने विचार केला, अरे मी 12 वर्ष अभ्यास केलाय, पण आज जर मला या वेश्येच्या घराच्या बाहेर कोणी पाहिलं तर लोक मला नावं ठेवतील. पण पाऊस तर धो धो पडतोय, कुठं जायचं? आजचे रात्र थोडा वेळ इथं थांबू म्हणून कौलाच्या आडोशाला त्या वेश्येच्या घराच्या बाहेर तो उभा राहिला. कोण? साधक. वा, ऐकताय म्हणजे तुम्ही. हा, उभा राहिला. 2 तास गेले, पाऊस काय बंद व्हायला मागा. मी हे सांगतोय, तुम्ही स्वर्गात जाणारे का नरकात जाणारे कसं ओळखायचं? 2 तासाने थोडासा पाऊस कमी झाला. त्या वेश्येच्या घराच्या कडून शेजारी गावं होती आणि एक रस्ता होता जाणारा तो स्मशानभूमीकडे. तेवढ्यात शेजारच्या गावचं एक मैत झालं होतं. एक व्यक्ती मरण पावला होता. त्याची अंत्ययात्रा या ठिकाणी चालली होती. लोक म्हणत होती, राम नाम सत्य, राम नाम सत्य. तोच आवाज मधल्या वेश्येने ऐकला. वेश्येने ऐकल्यानंतर राम नाम सत्य असा आवाज ऐकल्या वेश्येने आपल्या कडेला झोपलेल्या दाशीला उठवलं. जा, मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहून. हे काशीचं पंडित ते शिकून आलते, ते कौलाच्या आडुशाला ऐकत होते. वेश्येचा आणि त्या दाशीचा संवाद. ती दाशी उठली, दरवाजामध्ये उभी राहिली. 2 मिनिटांनी परत मध्ये जाऊन सांगितलं, मेलेला माणूस नरकात गेला. काशीवरून जे शिकून आलं ते झालं व्हायबल. कौलाच्या आडुशाला उभं होतं, ते संवाद ऐकत होत. काय म्हणलं उपयोगी शिकून 12 वर्ष? कोणता माणूस स्वर्गात गेलाय कोणता नरकात गेलाय आपल्याला कळत नाही. तिने कसं ओळखला? जाऊ दे म्हणला, अंदाज केला असेल. परत अर्धा तास कौलाच्या आडुशाला उभा राहिला. परत अर्ध्या तासाने दुसरं प्रेत गेलं. परत रामनाम सत्य असा आवाज आला. परत त्या या ठिकाणी वेश्येने आपल्या दाशीला उठवलं. जा, मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहुणे. ती दाशी दरवाजामध्ये आली. 2 मिनिटं उभी राहिली आणि 2 मिनिटं उभी राहून पहिला मेलेला माणूस नरकात गेला होता म्हणून सांगितलं. आता दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला म्हणून सांगितलं. तो काशीवरून शिकून आलेलं पंडित पूर्ण व्हायबल झाले. काय म्हणलं उपयोग आहे? जाता जाता एवढी विद्या आपण या वेश्येकडून शिकून जायचं. 4 वाजता त्या वेश्येच्या या ठिकाणी दरवाजा वाजवला. माँ साहेब, मैं काशी का पंडित. आई साहेब, मी काशीवरून शिकून आलो. 12 वर्ष शिकलो, पण तुमच्याकडून एक विद्या शिकायची. अरे बाबा, मी आयुष्यभर पापच केलं, तू काय माझ्याकडून शिकणार?
नाही 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 नाही, रात्रीच्या 2 वाजता पहिलं प्रेत गेलं. तुम्ही तुमच्या दाशीला सांगितलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय. पाहुणे तुमची दाशी दरवाजामध्ये आली, 2 मिनिटं उभी राहून पहिला मेलेला माणूस नरकात गेला म्हणून सांगितलं, दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला. तेवढी विद्या मला शिकवा, मी गावाला जाईल, लोकांना अगोदरच सांगेल तुम्ही नरकात जाणारे, तुम्ही स्वर्गात जाणारे, लोक मला किंमत देतील. वेश्येला हसू आलं. अरे वेड्या, 12 वर्ष अभ्यास करून तुला एवढं कळालं नाही? कोण स्वर्गात जाते की कोण नरकात? नाही नाही, मला नाही कळत. सांगा तुमच्या दाशीने कसं ओळखलं? विठाला विठाला मी हे सांगतोय, स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे कसं कळत? त्या पंडितने सांगितलं मला नाही कळत, मला तेवढं सांगा तुमच्या दाशीने कसं ओळखलं? वेश्येला हसू आला आणि ते सांगू लागले, ऐक बाबा, माझ्या दाशीने कसं ओळखलं? पहिला मेलेला माणूस नरकात गेला आणि दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला. तुम्ही सुद्धा सर्व अंगाचे कान करून ऐका. स्वर्गात जाणारे का नरकात जाणारे मग कळल. ऐकताय ना? ऐका. ती सांगू लागली वेश्या, अरे बाबा, ज्यावेळी पहिलं प्रेत गेलं, रामनाम सत्य असा आवाज आला. मी माझ्या दाशीला उठवलं, जा मेलेला माणूस स्वर्गात गेला का नरकात गेला? पाहुणे माझी दाशी दरवाजामध्ये आली, तिने पहिला मेलेला माणूस नरकात गेला म्हणून सांगितलं. ऐक, तिने कसं ओळखलं? अरे बाबा, ज्यावेळी आवाज आला रामनाम सत्य, तिला मी पाठवलं, ती पाहत होती पहिल्या प्रेताच्या मागे चालणारी माणसं एकामेकाशी कुजबुजत होती. अरे बरं झालं हा मेला, अरे यांनी कधीच कुणाचं चांगलं केलं नाही, अरे अनेकांना त्रास दिला, अनेकांच्या संसाराचं वाटोळं केलं. अरे ज्याच्या अंत्ययात्रेच्या पाठीमागे चालणारी लोक जर असे बोलत असतील तर 100% हा आयुष्यभर वाईटच वागला, हा स्वर्गात जाऊ शकत नाही, हा नरकातच गेलेला असावा. म्हणून माझ्या दाशीने अंदाज काढला, पहिला मेलेला माणूस नरकात गेला. आणि बाबा, ज्यावेळी दुसरं प्रेत चाललेलं, त्यावेळी प्रेताच्या मागे चालणारा अफाट जनसमुदाय माझ्या दाशीने पाहिला. अरे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. अरे प्रत्येक जण म्हणत होता, अरे आयुष्यभर या माणसाने परमार्थ केला, अनेकांना कधी तोंडाने आपल्या वाईट बोलला नाही, अनेकांचं चांगलं केलं. अरे हा माणूस आणखी काही दिवस तरी जगायला पाहिजे होता. अरे जो असावा म्हणून लोक अपेक्षा करतात, तो 100% जिंदगीभर हयातभर चांगलाच वागलेला असावा, तो 100% स्वर्गातच जाणार. माझ्या दाशीने अंदाज काढला म्हणून दुसरा मेलेला माणूस स्वर्गात जाणार म्हणून सांगितलं. मग तुम्ही ठरवा, स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय? जन्म मिळालाय, जर परमेश्वराचं ध्यान केलं नाही तर बाबांनो, देवाशिवाय जन्म म्हणजे नरकाची वाटे. मी नाही, माऊली सांगतात, हरी विना जन्म नरकाची पैदा, विना जन्म नरकाची पैदा, हरी विना जन्म नरकाची पैदा, अरे विना जन्म नरकाची पैदा, हयाचा पाहुणा प्राणी हो, हयाचा पाहुणा, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरी विना जन्म नरकाची पैदारा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदारा, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म नरकाची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. देवाशिवाय जर आपण जगत असेल
तर नरकात जावं लागेल. बाबांनो, खूप सायासाने हा जन्म मिळाला. दुरून आलो मी गा, दुःख झाले जारून, यावया येथवरी होते हेचे कारण. खूप दुरून आलो. तसं पाहायला गेलं तर देश बी आपला नाही आणि हा वेश बी आपला नाही. देशवेश नो हे माझा, आलो सहज फिरत का, करू सत्ता कौनावरी, कुठे स्थिर राहील. स्थिरताच नाही ना अजिबात स्थिरता. कुणावर सत्ता करायची, बदलत राहत, काही स्थिर राहत नाही. पहा तुम्ही, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, आणि वृद्धपणे तर महाराज चिंता सतत ग्रासत असते. बदलत राहतात. तुम्ही रोखून दाखवा, तुमच्या हातामध्ये काय नाही. कुणी ठरवून दाखवा की मी जवान आहे, मी जवानच राहणार, म्हातारा होणार नाही. राहू शकतो कोण? कोठे स्थिर राहिलो. माय बाप, असा हा जन्म मिळाला. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, सुख मिळावं. संपूर्ण आयुष्य सुखाच्या आशेमध्ये निघून जात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख मिळावं, सुख मिळावं म्हणून पळत चाललोय, पण सुख कशात आहे हेच माहित नाही. मार्ग आपला चुकला मायबापांना. ज्या संसारामध्ये आपण सुख शोधतोय त्याची बांधणीच दुःखाची आहे बाबांनो. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. सुरुवातीला बरं वाटतं, पण नंतर नंतर महाराज अजिबात. संसाराचं एक, आमचे गुरुजी सांगत असतात, संसाराचं एक कामच आहे. सुरुवातीला सुतवतं, सुतवतं म्हणजे लाडी गोडी लावतो बघा. सुरुवातीला किती बरं वाटतं. लग्न करणाऱ्याला एखाद्याला विचार, आता लग्नाचा पिरियड चालू आहे, ते काय वातावरण असतं महाराज, खतरनाक वातावरण. त्या लग्नाच्या टायमाला त्याला कुणी बी हाक मारू द्या, काय चाललंय ते लय मोठ्याने आवाज, बरं आहे बरं आहे बरं आहे, समजून जा मोबाईलला फुल रेंज आहे. लग्नाच्या दिवशी तर त्याला हाक मारायची गरज नाही, ते वजनातच असते. लग्न झाल्यावर 2 वर्षांनी विचारायचं, कसं आहे, बरं आहे का? बरं आहे बरं आहे. समजून जा 2 कांड्या उतरल्या. आणि नंतर पोरं बाळ व्हावी, बायकोने म्हणावं साडी, पोरांनी म्हणावं बाबा कपडे, आणि मग त्यांना विचारायचं बरं आहे का? मग ते म्हणतो महाराज मजाच नाही. समजून जा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज एरिया. विठ्ठला संसाराची अवस्थाच अशी आहे महाराज. संत सांगतात ना, येणे मज भोगविल्या कानी, नसता छंद लावेला मनी. काय सांगू, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होणे, सुखाचा विचार नाही होणे, सुखाचा विचार नाही होणे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होणे, सुखाचा विचार नाही होणे, सुखाचा विचार नाही होणे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे
सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे विठाला 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 सावली केला चक्कर आली बाकी नाही चक्कर आले काय नाही काय उन्हातले विद्यार्थी अलीकडे अलीकडे सरा सरा अलीकडे उन्हात नका थांबू असं उन्हात थांबू नका थोडा वेळ अगदी हा विठाला विठाला दोन मिनिटं जरा पुढे सरका हो महिला महिला या सगळ्या सावलीला अलीकडे या. सगळ्यांनी खेटा पुढे भरपूर जागा आहे ना इकडे सरा भेटून या सगळ्यांनी इकडे सरा पुढे पटापट सरा ऊन जरा त्रासदायक आहे थोडं अलीकडे सरा विठाला विठाला प्रत्येक जण सुखाच्या ह्याच्यासाठी मागं पळतय बाबांनो जगातल्या कुणाला वाटत नाही की मला दुःख व्हावं हा लक्ष द्या इकडं हा जगातल्या कुणाला वाटत नाही की मला दुःख व्हावं काही तर कोण आहे असं बसलेलं हात वरती करा महाराज माझ्या वाट्याला दुःखच यावं अहो ज्या बारक्या पोराला कळत नाही 5 वर्षाचं पोरग ते मंदिरात जात देवाला हात जोडतं देवा मला सुखाचं ठेव त्याला सुख काय माहित नसतं ते पोरग सुद्धा म्हणतंय देवा मला सुखाचं ठेव प्रत्येक जण सुखासाठी पळतय नाही ज्या गोष्टीत आपण उचलून अभिमानाचा स्वार्थ द्वेषामागे अहंकाराचा स्वार्थ सत्तेमागे प्रतिष्ठेचा स्वार्थ श्रद्धेमागे फळाचा स्वार्थ श्वासामागे जगण्याचा स्वार्थ प्रत्येक गोष्टीत स्वार्थ भावाला भावापासून तोडणारा स्वार्थ माणसाला माणसातून उठवणारा स्वार्थ आपल्या नात्यापासून आपल्याला वेगळं करणारा स्वार्थ अशा स्वार्थी युगामध्ये कसं सुख मिळेल प्रत्येकाची धोपळ चालली शास्त्र सांगते सुख पाहिजे का शांत व्हायला शिका पण आपण शांतच व्हायला मागत नाही हो आज पहा तुम्ही अजिबात शांतता नाही शास्त्र सांगताय अशांत कुत सुखम जोपर्यंत तुम्ही शांत होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळू शकत नाही शांती परते नाही सुख हे अवघेची दुःख आपण शांतच व्हायला मागत पहा तुम्ही अरे ज्याच्याकडे 10 रुपये त्याला वाटतं 100 रुपये मिळावेत ज्याच्याकडे 100 रुपये त्याला वाटतं 1000 रुपये मिळावेत ज्याच्याकडे 1000 रुपये त्याला वाटतं 10,000 रुपये मिळावेत ज्याच्याकडे 10,000 रुपये त्याला वाटतं 50,000 रुपये मिळावेत ज्याच्याकडे 50,000 रुपये त्याला वाटतं 1 लाख रुपये मिळावेत ज्याच्याकडे 1 लाख रुपये त्याला वाटतं 10 लाख रुपये मिळावेत ज्याच्याकडे 10 लाख रुपये त्याला वाटतं 50 लाख रुपये मिळावेत ज्याच्याकडे 50 लाख रुपये त्याला वाटतं 1 कोटी रुपये मिळावेत ज्याच्याकडे 1 कोटी रुपये त्याला वाटतं सरपंच व्हावं बरं सरपंच तरी थांबतय का शांतता नाही त्याच्याकरता सांगतोय सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं पंचायत समिती सदस्याला वाटतं जिल्हा परिषद सदस्य व्हावं जिल्हा परिषद सदस्याला वाटतं आमदार व्हावं आमदाराला वाटतं खासदार व्हावं खासदाराला वाटतं मंत्री व्हावं अरे मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्र्यालाही वाटतं पंतप्रधान व्हावं पंतप्रधानाला वाटतं राष्ट्रपती व्हावं राष्ट्रपतीला वाटतं त्याच्यावरती काय आहे का स्थिरता नाहीये बाबा शांतता नाही पूर्वीची लोक का सुखी होती माहितीये का असेल त्याच्यामध्ये समाधानी असायची असेल त्याच्यामध्ये समाधानी असायची बरं का किती तुम्ही पूर्वी एक कविता होती पहा तुम्हाला पाठामध्ये जुनी लोक आहेत तिथं बरीच बसलेली त्यांना आठवल त्यात तेही सांगितलं एक गरीब व्यक्ती सांगतोय की राजाच्या राजवाड्यामध्ये जे सुख नाहीये ना मी शांत झाल्यावर सुख मिळतं त्याच्याकरता मी सांगतो अरे राजाच्या राजवाड्यात जे सुख नाहीये ना ते सुख माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये किती सुख महाराज काही नव्हतं हो आताच्या सारखा पैसा नव्हता अरे एवढ्या गाड्या नव्हत्या काही नव्हतं हो पण पूर्वीची लोक
समोरचा माणूस आपल्या घरासमोरून कोण जातय आणि तो आपल्या बरोबर यावा, आपल्या बरोबर जेवण करावं म्हणून जेवण्यासाठी वाट बघायचे हो. कोणतरी येईल आणि त्याच्या बरोबर 2 घास खाईल. आता घरात पाहुणा आला तर तो कधी जाईल आणि मग मी खाईल. पूर्वीची लोकच, तो काळच वेगळा होता महाराज. पहा ना तुम्ही, तो गरीब व्यक्ती सांगतोय, अरे राजाच्या राजवाड्यात जे सुख नाहीये ना ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये. राजा सजी महाली. जुनी लोक मान हलवायला लागली बरं का. होती कवी. सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या. राजाच्या राजवाड्यात जे सुख नाही ना हे माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये आहे. काय सुख आहे? अंगणात जायचं, कुणाच्या कर्जाचं टेन्शन नाही, कुणाचा धाकधूक पाठीशी नाही, जमिनीवर गुंगडी टाकायची, ताऱ्यांकडे पाहत पाहत दिवसभर कष्टाचं काम केलेलं असतं, ईश्वराचं नाव घेत झोपायचं. पूर्वीची लोक भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. किती सुखी बरं. झोप हवी लगेच लागायची. आताच्या लोकांना झोपायचं नाही ना. बरोबर पैसे किती बी असू द्या, पैसा लय आला आजकाल, तिजोऱ्या, त्याच्यामुळे झोपा बी येत नाही. काय जातील का बरं, कोणत्या टायमाला नोटा बदलतील काय सांगताय काय ना, झोपा नाही. पूर्वीच्या लोकांना काय मारत. तो गरीब व्यक्ती सांगतोय, यदा कदाचित श्रीमंताला, अरे यदा कदाचित राजाला झोप लागायची नाही, पण माझ्या गरीबाच्या झोपड्याला काय भीतीये, दरवाजाला दोऱ्या सुद्धा नसतात, काय झोप लागते पण राजाला झोप येणार नाही. पहारे असतात, तिजोऱ्या असतात, तरी चोऱ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पण माझ्या गरीबाच्या झोपडीला दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. मला सांगायचा मुद्दा, समाधानी होती हो, असेल त्याच्यात समाधानी होती म्हणून ती सुखी होती. आजकाल माणसं धावपळ करायला लागली, एवढी धावपळ करायला लागली, त्या नादात खरं सुख मात्र विसरून गेली. पण एक सांगतो बाबांनो, माझ्या ज्ञानोबा रायांनी परमेश्वराचं चिंतन केलं, देव झाले, सुखी झाले. माझ्या तुकोबारायांनी परमेश्वराचं चिंतन केलं, खरं सुख मिळालं. तुकोबारायांना विचारा ना, अहो तुम्ही प्रपंच सोडून काय या परमार्थामध्ये करताय? त्यावेळी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, हेच सुख आहे बाबा. कारण ज्या संसारामध्ये तुम्ही सुख भोगायला या ठिकाणी अपेक्षा करताय, कशातूनच सुखी नाही बाबा, अजिबात सुखी नाही. त्याला आपलं करा, कारण तोच आपला आहे हो. जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून जातात. आपलं कोणाला म्हणायचं? माऊली सांगतात, आपुले ते साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणूनी गताचे न सोचीजे. आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. तुम्ही पहा, मग जगातल्या सगळ्या गोष्टी इथंच राहतात बाबा. धनानी भूमो, किती बी धन कमवा, मेल्यावर इथंच ठेवून जावं लागतं, सगळं इथं ठेवावं लागतं. पशवश्य गोष्ट आहे, गायी गुरं गोठ्यात राहत असतात. जनस्मशाने, जनता स्मशानापर्यंत असते बाबांनो.
इह चितायाम परलोक मार्गे कर्मानी गो गच्छती जीव एका. मला सांगायचं या सगळ्या गोष्टी इतर राहतात त्या आपल्याला शेवटपर्यंत साध्य होऊ शकत नाहीत, म्हणजे त्या आपल्या नाहीत हे मला सांगायचंय. ज्यांच्यावर आपण जीव लावतोय ती सुद्धा आपली नाहीत बाबांनो. थोडं ऐकायला कठीण वाटल पण देवाशिवाय आपलं कोणच नाही. म्हणून संत सांगतात बाबा माझं या जगात देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. देव माझा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनातलं खरं काय असेल तर मी देवाचा आहे, देव माझा आहे हेच खरे. कारण बाबांनो नाही कुणाचे कुणी, अजिबात कुणी नाही कुणाचे. सगळं इथंच ठेवून जावं लागणार आहे. पैसा इथंच आहे. एक साधक तुकडोजी महाराजांकडे गेला. काय बोलता महाराज, एवढं घर 30 लाखाचं घर बांधलंय आणि तुम्ही म्हणताय हे कुणाचं नाही. तुकडोजी महाराजांनी त्याला सांगितलं तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या संगे मातीचा एक मडका. म्हणजे ते घर तुझं नाहीये बाबा. हो तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. सर्व अंगाचे कान करून ऐका. कुणी नाही कुणाच. पैसा इथंच राहतोय. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका. मेल्यावरती मातीचा मडका. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर स्मशानभूमीत. कधीतरी एकांतात जाऊन स्मशानभूमीत एखादा मुक्काम ठोका. मी नाही सावता बाबा सांगतात. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राणजाती घेऊन, कोणे दिवशी स्मशाने जाऊन एकटे राहावे, एकटे राहावे. देव ठेवील तैसे राहावे तर सुखी व्हासाल बाबांनो. अन्यथा नाहीये. सुख मिळवायचंय या गोष्टी तुम्हाला सुखी देऊ शकत नाही. तसं पाहायला गेलं तर आपलं नाही हो कोण. कळलं तुम्हाला बी आपलं आहे का कोण. आपलं कोणाला म्हणायचं कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडत नाही ते आपली. आता आपण ज्यांना आपलं म्हणतोय ती आपली आहेत का. आपलं नाही बाबा. कळलं तुम्हाला. आज नाही कळालं तर उद्या कळेल. अरे उद्या नाही कळालं तर परवा कळेल. कळून येईल अंतकाळी. अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी राहते निराळी रांडापोरी सकळ. म्हणजे ज्यांना आपण आपलं म्हणतोय ती आपली नाहीत. मग आपलं कोणाला करायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आपलं कोणाला म्हणायचं हे कळालं पाहिजे. कोणी नाही बाबा त्या परमेश्वर. एक असाच एक तरुण व्यक्ती होता. सर्वांगाचे काम करून ऐका बरं. एक तरुण मुलगा या ठिकाणी तो एका साधूंकडे दर्शन घेण्यासाठी जायचा. साधू महाराज त्याला सांगायचे बाबा कुठवर या संसारामध्ये रमणारेस, दे आता सोडून संसाराने ये इकडं. त्या तरुण मुलाने सांगायचं महाराज माझ्या घरची तुम्हाला काय सांगावं. तुम्ही म्हणताय मला संसार सोडा.
काय माझी आई आहे, काय माझी पत्नी आहे, काय माझी मुलं आहेत, सगळे माझ्यावर प्रेम करतात. साधूने त्याला सांगितलं, बाबा कोणी कुणाचं नसतंय, परमार्थासाठी देवाने हा जन्म दिलाय, बाबा परमार्थ करावा. काय बोलता साधू महाराज, किती माझ्या आई वडिलांचा माझ्यावर जीव आहे, किती माझ्या बायकोचा माझ्यावर जीव आहे, किती माझी पोरं बाळ माझं ऐकतात. ठीक आहे म्हणले, कळल तुला एक दिवस. मग साधूच्या आश्रमावर तो तरुण व्यक्ती यायचा आणि आल्यानंतर साधूने त्याला एक प्रक्रिया शिकवली, बाबा एक दिवस तरी तुला दाखवीन की या जगात कोणी कोणाचं नाही. ठीक आहे साधू महाराज, तुम्ही मला या ठिकाणी दाखवा मला की कुणी कुणाचं नाही, त्याच वेळी मी आश्रम सोडून येईल, या ठिकाणी घरदार सोडून आश्रमावर येईल. असं सांगितल्यानंतर मायबाप सर्व अंगाचे कान करून ऐका. आणि मग साधूने या ठिकाणी त्या तरुणाला एक प्रक्रिया शिकवली, इथं हात ठेवायला लावायचा आणि समाधी घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी शिकवली. इथं हात ठेवायचा त्रिकोटी, असं म्हणल्यानंतर समाधी लागते. बरोबर, इथं त्रिकोटावर हात ठेवा, तुम्ही ठेवून पहा, पण एकदा समाधीत गेल्यावर परत बाहेर येईल म्हणून सांगता येत नाही. त्याला ते शिकवली प्रक्रिया, म्हणजे अगदी मरणासारखं शरीर. आणि मग ते साधूच्या गेल्यानंतर वा, थोडा वेळ माझा राहिलाय, सर्व अंगाचे कान करून ऐका. मी आपलं ज्यांना म्हणतोय ती आपल्याला सोडून जातात, म्हणजे शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाहीत, म्हणजे ती आपली नाही, परमेश्वराशिवाय आपलं कोणी नाही, याच्या हे पटवून देण्यासाठी सांगतो. ऐका. मग ते त्रिकूट त्याला ते समाधीची प्रक्रिया शिकवली आणि मग त्याला सांगितले, जा घरी जा आणि सकाळच्या पाठच्या टायमाला हे त्रिकूट ओम म्हणून समाधीला लाग. मग ते मेल्यासारखं शरीर पडायचं. मग तुला कळेल की तुझ्यासाठी कोण तू मेल्यावर तुझ्यावर येत आहे. पाहतो की म्हणला, काय म्हणला महाराज, माझे आई वडील माझ्या बरोबर मेल्या मेल्या माझ्या बरोबर येतील. बरं बरं म्हणले, कळल. बायको तो म्हणले राहणारच नाही. बरं बरं म्हणले, कळल. पोरं बाळ, पोरा बाळांचा काय जीव आहे महाराज, उद्या दाखवतो तुम्हाला, आता नका. साधू म्हणले, जा. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता त्याने त्रिकोटावर हात ठेवला. समाधी लावून घेतली महाराज. घरातली माणसं 7ला उठली. हे दररोज 7ला उठायचं. ते समाधीमध्ये होतं. 8 वाजले तरी दादासाहेब कसे उठणार, ते समाधीत होत. पण ती थोडीशी जागृत अवस्था होती. बाहेरच्यांचं काय चाललंय थोडंसं कळत होतं. 8 वाजता शरीराला हात लावला तर शरीर थंडगार. बायकोने रडायला चालू केलं, सासूबाई इकडे या. ते राहिले नाही. म्हणल्यावर रडायला चालू. महाराज सगळ्या घरात रडत आहेत. ते समाधीमध्ये म्हणतंय, मला माहित होतं माझ्याशिवाय ही राहू शकत नाही, म्हणूनच एवढी जोर जोरात रडत्यात. ते समाधीमध्ये सगळे रडावे लागले. महाराज तरुण गेला. सगळे घरातली बोलवली, सगळे नातेवाईक बोलवले. संध्याकाळची वेळ झाली, आता मैतीचा टाइम होता. सगळे रडवले, सगळे रडत होते. तरुण व्यक्ती गेला. साधूला माहित होतं हा समाधीत. साधू महाराजांना बोलवा, त्यांच्या जवळ जात होत आहे. साधू महाराजांना बी बोलवलं. साधू महाराज आले आईने रडायला चालू केलं, महाराज बेवलय वाईट आहे, त्याने मला का नाही नेलं, त्यांनाच अगोदर का नेलं. साधू म्हणले, बर ठीक. बायको म्हणत होती, महाराज तुमच्या बशी सारखे यायचे, पण बघा ना मला काय नेलं. बर. साधू म्हणले, बर. पोरं बाळ सगळे रडत होते. साधू महाराज म्हणले, तुमचं दुःख मला पाहावे नाही, म्हणून मी माझ्या सामर्थ्यावर, मी माझ्या योगाच्या सामर्थ्यावर एक उपाय शोधून काढलाय. तुम्ही म्हणताय देवाने मला का नाही नेलं, देवाने मला का नाही नेलं, तर माझ्याकडे एक उपाय आहे. ग्लास भरून दूध आणा. दूध आणलं ग्लास भरून. साधू महाराजांनी खिशातली एक पुडी काढली,
त्यात अंगारा होता. त्या दुधामध्ये असा दुधाभोवती फिरवला, अंगारा त्याच्यावरून फुकला. हे पहा, माझ्या योगाच्या सामर्थ्यावर हे दूध आता मी मंतरलंय. त्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य आलंय. तुम्ही म्हणत होता की दादा आमचा गेला, मला का नाही नेलं? मला तुमचं दुःख पाहू ना म्हणून मी माझ्या सामर्थ्याचा वापर करून या दुधात एक ताकद निर्माण केली. जो कोणी हा दूध पेईल प्राण तर एकाचा जावा लागेल. जो कोणी हा दूध पेईल तो मरेल, दादा उठेल. पाहुणा रावळ्यांनी तो पटांगण घातलं. ज्यांना आपले म्हणतोय त्यांचं सांगतोय बरं का. पटांगण महाराज काय सांगावं, सगळे गेले सगळे. पाहुणे रावळे शेजारच्याच गावात पाणी प्यायला. हा, आता फक्त घरातले राहिले. साधू महाराज गोल ग्लास घेऊन फिरत होते. कोण पेणार? वडिलांजवळ गेले. बाबा तुम्ही म्हणत होता दादा, मी मेलो तरी चालेल पण माझा दादा पाहिजे होता. वडिलांनी सांगितलं महाराज 40 एकराची जमीन आहे. मी गेल्यावर ती अशी पडून राहील, मला जायला जमणार नाही. हे समाधीत ऐकत होतं बापाचं प्रेम. हा, आईकडे गेले. तुम्ही तरी मुलासाठी. मी गेले असते पण माझी नातवंड माझ्याशिवाय राहत नाही. आई सुद्धा जायला तयार नाही. ह्याला मग कळालं समाधीत की माझ्यावर नाही नातवंडावर जीव आहे. असंच असते बाबा, बदलत जाते. पहिली ये बाळदशी आई बा हेची पिसे, ते सरे मग श्री मावशी भोलोनी टाके. सुरुवातीला प्रेम बदलत जातं माय बापा. त्याला कळालं नातवंडावर प्रेम आहे, माझ्यावर नाही. मी मरायला तयार नाही, मला नातवंडासाठी राहिलं पाहिजे. आईने सांगितलं. आता ह्याला वाटलं बायको तर नक्की येणार समाधीमध्ये. बायको बशी ग्लास गेला. तुम्ही तरी आहात मरायला तयार, तुम्ही अर्धांगी म्हणून घेता. त्या पोरीने स्पष्ट शब्दात सांगितलं, महाराज ज्या आई बापांनी जन्म दिला ते आई बाप मरायला तयार नाही. मी तर बाहेरून आले की ओ मी कशी मरू? विठाला विठाला साधू महाराजांनी सांगितलं, मग मी पेऊ का? घरातली म्हणली महाराज उपकार होतील. आणि मग त्याला समाधीतून जागा केला. समाधीतून उठल्या उठल्या साधूच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज आता प्रपंचात राहायचं नाही, आता देवाला आपलं करायचंय. नको नको मना माया, गुंतू माया जाळी. बाबा त्या देवाला आपलंसं करा. या जगातलं कोणी नाही. सुख पाहिजे असेल तर आपलंसं करा. कारण ज्यांना आपलं आपण म्हणतो ना ती आपल्याला शेवटी सोडून जातात. मग म्हणजे शेवटी दगा देतात. बाबांनो मग दुःख होईल म्हणून त्यांना आपलं म्हणू नका. आपलं सुख पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करा, त्यालाच आपलं करा, तरच तुमच्या जीवनामध्ये सुखी व्हाल. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक
तुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्या देवाला आपलं करा तर तुम्ही सुखी व्हाल बाबांनो. जगातल्या कुठल्या गोष्टीमध्ये सुख नाहीये. जगातल्या सगळ्या गोष्टी हा मायावी बाजार आहे बाबा. आणि मग याच्यापासून, या मायावी जगतापासून आजपर्यंत कोणाला सुख मिळालं नाही. माया याचा अर्थच आहे या मासा, या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे अस्तित्वात बाबांनो. जे अस्तित्वाच नाही त्याला माया म्हणतात. किंवा शस्त्रे हानेतले या छाया अंगीन रूपे, माया कुणाला म्हणतात पहा तुम्ही. सावली खरी आहे का? बोला. अगदी थोडक्यात 10 ते 15 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. उत्तर द्या. हा हा. आपली सावली आपण उन्हात उभा राहिलो, खरी आहे का? बरं डोळ्याला दिसते नाही म्हणावं. डोळ्याला दिसते का नाही? हो. हा. पण त्या सावलीला कुऱ्हाड मारा बर, काय होईल का? शस्त्रे हानीतली या छाया अंगीन रूपी. त्या सावलीला शस्त्राने मारल्यावर काहीच होत नाही. तशी ही माया आहे बाबा. दिसायला आहे पण खऱ्या प्रमाणे अस्तित्वात नाहीये बाबा. मग आपण कितीही घाव टाका, काही त्याचा आपला संबंध नाहीये. आपला तिचा या जगाचा संबंध नाहीये. या जगापासून आजपर्यंत कोणाला सुख मिळालं नाही, पुढं मिळणार नाही. आणि वर्तमानात तर सगळीच म्हणतात महाराज एवढं माझं काम व्हायला पाहिजे, एवढं माझ्यावलं दुःख जायला पाहिजे. म्हणजे आजपर्यंत सुखी नाही झाली लोक, अरे वर्तमानात सुद्धा दुःखी आहेत. पुढं सुद्धा या मायावी जगतापासून कुणी देवाशिवाय सुखी होऊ शकत नाही. कारण हे जगातल्या सगळ्या गोष्टी मायाईक आहेत, दुःखदायक आहेत. अभंगाचं दुसरं चरण. दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आधी म्हणजे याच्या अगोदर कुणाला या माईक पदार्थापासून सुख मिळालं नाही. अंती म्हणजे शेवटी सुद्धा मिळणार नाही. अवसानी म्हणजे वर्तमानात सुद्धा अजिबात या ठिकाणी हे दुःखदायक पदार्थ आहेत बाबांनो. पण त्या देवाला आपलंसं केल्यानंतर तो इतका कृपाळू आहे, तो अविनाशी परमात्मा आहे बाबा. तो कधी न विटणार आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विटणार आहेत. पण परमेश्वर आवित आहे. आवित ग माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. कारण माईक जगताच्या पाठीमागे आपण लागलो. त्या अविनाशी परमात्म्याला आपलं म्हणा. जगातली सगळी गोष्ट, सगळी लोक, सगळ्या गोष्टी आपापली योग्यता दाखवतील बाबांनो. प्रत्येक जण स्वार्थासाठीच तुमच्या जवळ येईल.
आणि स्वार्थ संपल्यानंतर निघून जातील. पण बाबांनो, अविनाशी परमात्मा एवढा कृपाळू आहे. अरे माझा देव, आपला देव एवढा कृपाळू आहे. अरे त्याच्यासाठी एक पाऊल टाका, तो तुमच्यासाठी 10 पावलं टाकील. तो अविनाशी परमात्मा. तुकोबाराय सांगतात ना, मी विचार केला की देव कसा असेल म्हणून पाहायला जावं. गेलो बाबांनो, पण तो एवढा कृपाळू आहे. देव पाहायला गेलो आणि देवच केला त्याने मला. देव पाहायशी गेलो, देवाची होऊन ठेवलो. मग कळालं, कृपा दृष्टीने हाळिले, आपुले पदी बैसविले. मग कळालं, अरे बाबा हा समर्थ आहे, त्याच्या घरी काय कमी आहे. समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. फक्त त्याचा विश्वासी व्हा. सगळ्या गोष्टीचा त्याग करून त्याला आपलं म्हणा. कारण सगळ्या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय 10 मिनिटं भक्त कीर्तन करणारे सर्वांगाचे कान करून ऐका. देव त्याच वेळी स्वीकार करतो बाबांनो, ज्यावेळी आपण सगळं सोडतो. 10 मिनिटं सर्वांगाचे काम करून ऐका. सुख पाहिजे असेल तर देवाजवळ जावं लागेल, आणि देवाला मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना तोडावं लागेल. कारण त्याचं ब्रीद आहे. नाथ अनाथांचा, पती गोपिकांचा, अनाथ जीवांचा करीतो सांभाळ, अनाथ जीवांचा काज कैवारी. तो अनाथ झाल्याशिवाय स्वीकार करत नाही. तोरला देव तो लाचुंगा पूर्ण, न भेटे प्राण भेटल्या विन. म्हणून तुकोबराय कधीतरी म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. या जन्मात नाही दया आली तरी शता एका जन्माच्या शेवटी. अरे कृपाळुआ कोटी येईल दया. 100 वर्षांनी का व्हायना भेटेल, पण त्या मार्गावर चाला ना. तो कृपाळू आहे. बाबांनो, सुखी व्हायचा असेल तर तो सुखी आहे. सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी का तो. सुख पाहिजे असेल तर तोच देऊ शकतो. तो आपल्या जाग्यावर आपल्याला बसवू शकतो. पण सोडून द्या सगळ्यांना. पहा तुम्ही महाभारतातलं उदाहरण अगदी अर्ध्या मिनिटात सांगतो तुम्हाला. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं. मी सांगतोय, पूर्ण त्याच्यावर विश्वास टाकल्याशिवाय देव नाही भेटत बाबांनो. आपण जर आधार घेऊन चाललो तर तो नाही ना भेटत. माऊली एका ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ते एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले का माझी वाणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मज लागे. मंदिरात यायचं, पण घरच्यांचं कसं चाललंय हा जर विचार करून आलो तर देव भेटेलच म्हणून नाही सांगता येत बाबा. सगळी माया तोडावी लागते तेव्हा तो भेटतो. तेव्हाची तयाची चिंतवणी मज लागे. एकवट होऊन त्याची भक्ती करावं लागल. द्रौपदी या ठिकाणी वस्त्रहरण चालू होतं. दुर्योधन सांगत होता या ठिकाणी साडी खेचण्यासाठी. दुर्योधन म्हणत होता, खेचलो दुःशासन साडी. भर सभेमध्ये या ठिकाणी साडी ओढल्या जात होती. काय करावं. पाहिलं आपल्या 5 पतींकडं, पण 5 पती हरले होते दूतामध्ये. सगळ्यांनी खाली माना गाठल्या. या ठिकाणी भीष्माचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांनी या ठिकाणी माना खाली घातल्या. मग कळालं आपल्या वाट कोणी नाही येणार. ऐका, मग ती हाका मारू लागली, ए देवा कुठे आहेस, ये ना, ये ना. तर एक हात साडीला होता आणि हाका मारत होती, ए ना देवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला. तर एक हात साडीला होता, तोपर्यंत देव आला नाही. ज्यावेळी द्रौपदीने दोन्ही हात सोडले, हे परमेश्वरा ये ना, आता तुझ्याशिवाय मला वाचवणार कोणी नाहीये. त्यावेळी देव आला नाही बाबा, स्वतः साडी झाला. मला सांगायचंय काय, सगळं ज्यावेळी सोडतो ना त्याच वेळी तो आपला अंगीकार करतो. त्याला आपलं करा. तो अविनाशी परमात्मा आहे. आपल्या जागेवर बसल. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाते. त्याचं चिंतन करा. एवढंच मी आज सांगेन. काय नाही झालं तरी बाबांनो, तुम्ही कोट्याधीश असाल, तुम्ही राष्ट्रपती होसाल, तुम्ही पंतप्रधान होसाल, पण लोक काही का दिवसांनी होईना तुम्हाला विसरून जातील. पण माझे ज्ञानोबा राय गेले,
माझे तुकोबाराय गेले देवाचं भजन करून. अरे अनेक वर्ष झालं तरी गेले दिगंबर. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. चिंतन करा, अखंड तुमची कीर्ती माग राहील बाबांनो, आणि उत्तम कीर्ती माग राहील. उत्तम कीर्तन. अरे जन्म एकदाच मिळालाय बाबांनो, परत परत मिळणार नाही. जीव तोडून सांगतोय तुम्हाला, परत जन्म मिळणार नाही. असा जगा, असा जगा, असा जगा. तुम्ही गेल्यानंतर कुणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा याव्या. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. चाट ऐकले की अंगावर काटा येतो. काय काय ह्यांच्या एवढा गोडवा असतो त्यामध्ये. माझे बाबा नारदाच्या गादीवर बोलतोय बरं का, पकवाज अनेक जण वाजवतात, पण गोडवा काय. आज मी खरंच धन्य झालो. खूप कीर्तन केली मी, 9वी बसून कीर्तन करतो, पण आज बाबा माझ्या आठवणीतला हा क्षण कधी जाणार नाही. अखंड हा दिवस माझ्या, मी जिवंत असेपर्यंत तरी नक्की लक्षात राहील. इथले शब्द आहेत माझ्या अंतःकरणातले. सांगायचा मुद्दा बाबा, असं काहीतरी करून जा. दिवसभर असं काहीतरी काम करा, संध्याकाळी झोप चांगली लागेल. वर्षातले 8 महिने असं काहीतरी करा, 4 महिने कवायना सुखाने राहता येईल. आणि आयुष्यभर असं वागा की मरताना आनंदाने मरता येईल, सुखाने मरता येईल. तुमची उत्तम कीर्ती मागे राहील. अरे एकदाच मरा, पण सगळं संपून आनंदात मरा. कीर्ती मागे राहील असं मरा. अभंगाचं शेवटचं चरण. Ah
हॅलो हॅलो तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा प्रेमाने म्हटलं भजन घेऊया. 1-2 मिनिटात फक्त गणपतीचं या ठिकाणी थोडंसं एक वर्णन करतो, गणेशाचं वर्णन करतो आणि या ठिकाणी शिवेला पूर्णविराम देतो. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं. छान भजन म्हणलं सगळ्यांनी. आज गणेश चतुर्थी आहे. एक अर्धा मिनिट फक्त तुमचा आज थोडासा जप घेतो आणि सेवा समाप्त करतो, कारण नामा इतकी हराव द्यावा. या ठिकाणी एक 2 ते 3 मिनिटात सेवा संपलेली असेल. सगळ्यांनी लक्ष द्या. आज गणेश चतुर्थी आहे. थोडंसं ही सांगतो, त्यानंतर जप करूया आणि त्यानंतर सेवा समाप्त. गणेशाचं अधिकार आद्य देवता म्हणून या ठिकाणी हे आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणजे गणेश, मंगल स्वरूप म्हणजे गणेश. यांची निर्मिती कशी झाली? मंगल का म्हणतात? मंगल काय आहे? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणजे नाव मंगल आहे. काय मंगल आहे?
नाम साधना ही मंगल आहे बाबा. आणि मग गणपतीला मंगलमूर्ती का म्हणतात तर ऐका, भगवान शंकर अखंड नामस्मरण करायचं. अखंड श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान शंकर अखंड जप करायचे, अखंड जप करायचे. पण कधी या ठिकाणी पार्वतीला वाटायचं की या ठिकाणी सती मातेला की कोणाचं चिंतन चालू आहे एकांतात ध्यान लावून, काय करतात हे एकांतात ध्यान लावून. कोणत्या बी माता माऊलीचं असं असतंय, मालकाने बघा कपाटात काहीतरी लपून ठेवू द्या, ते कसा बी चाव्यांचा शोध लागेल, पण काय ठेवलंय ती पाहिजे. हा तसं पार्वती माता म्हणायचे की काय नेमकं हे ध्यान कुणाचं करतात, काय कुणाचं नेमकं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान शंकरांनी नामस्मरण करून करून डिघारेच्या डिघारे लावले होते नामाचे. कशाचे? नामाचे डिघारे लावले होते, डिघारे. आणि मग ही माता भगवान शंकराची पत्नी डायरेक्ट गेली त्या डिघाऱ्यावर हात टाकला. हात टाकल्यानंतर हाताला ते महाराज मंगल स्वरूप नाव लागलं ना. हाताला लागल्यानंतर, हाताला काय लागल्यानंतर माणूस काय करतो, चोळून पहिलं टाकण्याचा प्रयत्न करतो. काय आपल्या हाताला लागलंय तर ते नामाचं डिघारेच्या डिघारे भगवान शंकराने तयार करून ठेवले होते. ते हाताला लागल्यामुळं चोळलं 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 असं टाकून द्यायला गेले. ते जे टाकलं ते नाम होतं महाराज. त्याच नामाचं मॉडेल म्हणजेच भगवान गणेश. आणि नाम मंगल आहे म्हणून भगवान गणेशाला मंगल मूर्ती, त्याच ते मॉडेल. बरं, हे भगवान शंकराला माहित नव्हतं असं मॉडेल तयार झालंय म्हणून. मग त्या मातेने एक दिवस स्नानासाठी झाल्यानंतर पोराला सांगितलं, हे पोरा कुणी बी येऊ दे, आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही. आता भगवान शंकर म्हणजे घरच बाबाचं, हे दरवाज्यात उभं होतं. गणेश ते मॉडेल नामापासून तयार झाले, दरवाजामध्ये उभं होतं. आता भगवान शंकर आता आपल्या घरात जायचं म्हणलं कोण विचारून जाईल नाही ना. भगवान शंकर तन तन करत निघाल्यानंतर ह्या बाबाने अडवले हे दरवाजामध्ये असलेलं. भगवान शंकर म्हणले, कोण रे? आईचा आदेश आहे, आतमध्ये कुणाला जाऊन देणार नाही. आई कोण? पार्वती. अरे बाबा, पत्नी आहे ती माझी, पत्नी असू नाही तर कुणी असू, मी तिचा पती आहे, पती असू नाही तर नाही, प्रवेश नाही. राग आला महाराज, आतमध्ये सोडा नाही. भगवान शंकराला राग आला, तसं मुंडकं उडावलं. मुंडकं उडावल्यानंतर पार्वती मातेला कळालं, अरे आपला मुलगा गेला. रडू लागली ती, रडू लागली, माझं एकुलतं एक तुम्हाला पाहवलं नाही का, तुम्हाला माहित नव्हतं म्हणून मारून असं म्हणल्यानंतर या ठिकाणी रडू लागले. मला माझा मुलगा पाहिजे, मला काय माहित नाही. भगवान शंकराने सांगितलं, हो मला करायचं नव्हतं पण होऊन गेलं माझ्या. जा, गणांना सांगितलं, जा, जो पुल्लिंगी असेल असं कोणी रस्त्यात सुरुवातीला जो दिसल त्याचं मुंडकं काढा आणि ह्याला लावा, जिवंत होईल. पहिलंच गणांना बाहेर गेल्याच हत्ती दिसला. हत्तीचं मुंडकं काढून महाराज त्या शरीराला लावलं. तसं तेव्हापासून हत्तीचं तोंड लावलं, तेव्हापासून गजानन, नन म्हणजे तोंड आणि गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड म्हणून गजानन. अशा गणेशाची आज गणेश चतुर्थी. आणि या गणेशाला मागितल्यानंतर, अरे काही जीवनातली कोणती गोष्ट, एखाद्याला वाटलं मुलगा व्हायला पाहिजे तर पुत्रार्थी लभते पुत्रम, एखाद्याला वाटलं पैसा मिळायला पाहिजे, धनार्थी लभते धनम, जे ज्याला पाहिजे ते मिळू शकतं. फक्त साधना करा, त्या गणेशाला आपलं म्हणा, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याला आपलं करा. मंदिरात येत जा, दर्शन घेत जा.
एवढंच आज गणेश चतुर्थीच्या दिशेने सांगतो. आज एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचंय. आमचे महाराज एवढे सुंदर वाजवतायत, एवढी छान बाळं इतकी सुंदर या ठिकाणी नाचतायत, सगळे या ठिकाणी हे कलाकार सुद्धा छान गातायत. तुम्ही मात्र बसून महाराज चालू द्या तुमचं, अजिबात नाही. फक्त आपण या ठिकाणी 1 मिनिट फक्त जप करा, सेवा माझी समाप्त करा सगळ्यांनी. आता पकवाज बी तुम्ही खूप वेळ ऐकला, टाळ बी ऐकलं, आमच्याकडे पाहताय. आता 1 मिनिट मला तुमचा आवाज ऐकू द्या, परत मी येईल न येईल काय सांगा. हा सगळ्यांनी टाळ बी वाजणार नाही, पकवाज बी वाजणार नाही. बघू द्या आपण महिला मंडळांचा आवाज जोरात आहे का पुरुष मंडळीचा. हा सगळ्यांनी सुरुवातीला माता माऊल्या, बघू द्या कोणाचा आवाज. हा मोरया रे बाप्पा मोरया रे. पुरुष मंडळ परत माता मौल्यानं. अहो पार्टी पडेल आपली. हा एकदा शेवटचा. हा हा भाऊ द्या. पुरुष मंडळ मोरया रे बाप्पा, महिला मंडळ मोरया रे बाप्पा. वा मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना पादवनं कुंडली कवलधारी श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठ्ठल जय जय विठ्ठल. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.